हे गाईज, मी सुमित, स्वागत आहे तुमच्या मराठी ब्लॉगमध्ये. चलत बा माया मागं नारळ सोली तिथं पोळ्यासाठी. ते आता चलताना तुम्हाला दाखवतो. चलत बा आता तुम्हाला दाखवतो मी नारळ सोडताना. आपल्याला ते पोळ्यासाठी सोलायचेत नारळ. 5-6 तर अजून लय लागत आहेत, पण नारळ पडल्यामुळे एवढेच येतं. चलत आता मी बी सोलितो. तर बा आता सगळे नारळ सोलून झालेले आहेत. 12 नारळ आहेत आणि पोळ्याला लागत इथं 14. 2 नारळ तरी कमी इथं. 2-4 नारळ सोलताना दाखलं बा टाईम लागत होता नारळ सोलायला. चलत बघतो तुम्हाला कोणत्या नारळाच्या आता नारळ आहे तिकडे जाऊन. तर बघा हो की नारळ आहे, ज्याची नारळ आणली होती बा आता सोलताना दाखले. तर यंदा काहीच नारळ नाही तर बघा, हे नारळ कमी नारळ आहे तर बा. ज्याला सगळ्यात जादा नारळ होती ते नारळ दाखवतो तुम्हाला. ते पडलं आहे खाली. तर बघा हो, हेच नारळ आहे ते की पडलं आहे, सगळं सड आहे बघा आता खाली. मागच्या वर्षी पडलं होतं. याची एक तर नारळ इथे 3 नारळ आहेत, त्याच्यापैकी कोणतंच नारळ नाही देत बघा. कसं सडून पडलं इथं सगळं. तसं ते झालंय. मागच्या वर्षी पडलं होतं वारं वावदानं पावसात. आणि हे एक नारळ आहे बघा, हे 3rd क्लास नारळ. याला सगळ्यात कमी येते, त्याला 10-15 नारळ येत नाही. तर ओके बाई, नारळ दिसते तुम्हाला. जे पडायचं ते पडलं असं तरी चाललं असतं बघा की, पण हे पडलं नारळ सगळं. याला बा नारळ यायचे तरी 100 नारळ यायचे याला. एकाला इथं वाटून 25-25 नारळ यायचे 5 जणाला. पण यंदा 6 आले तर 2 जण सोलेत बा. ते तुम्हाला दाखलेले काय मग बघा दाखले. आता पोळा आलाय जवळ बा, पुढच्या महिन्यात पोळा आहे. त्यासाठी सोलून ठेवलेत नारळ. इथं 14-15 लागत आहेत देवाला फोडायला. पण 5-6 तर ते घे, 5 आणि 6 नारळ अजून तेवढेच लागत आहे जादा. म्हणून दुसरं काय दाखवायला नव्हतं बा तुम्हाला. तर नारळ सोडतानाच दाखलं. दररोज ब्लॉग काढायचं म्हणलं नवीन नवीन काय दाखवा. 1-2 दिवस गुडदाजी इकडे गेलो, त्याचे 2-3 दिवस ब्लॉग झाले. आणि आता नारळ सोडताना दाखलं बघा तुम्हाला. ओके नारळाचे नारळ आहेत आता दाखलेले तुम्हाला. हे सगळे नारळ गावरान नारळ आहे. ओके बघा, हे नारळ गावरान आहे. ती खालची गावरान नव्हते नारळ, त्याच्यामुळे त्याला सगळ्यात जादा नारळ यायची त्या नारळाला. पण काय तेच पडून गेलं. चला तर अशीच नवीन नवीन मराठी ब्लॉग बघण्यासाठी लाईक आणि फॉलो करा. भेटूया सकाळी 8 वाजता असेच मराठी नवीन ब्लॉगमध्ये. तर बाय.